हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर मी तयार झाले होते स्वातंत्र्य दिनाला जाण्यासाठीच, कारण जॉबच्या ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. तिथे लेडीज वगैरे पण येतात, पण मोठ्या मुलाची पण तब्येत बिघडलेली आहे. मला पण थोडासा उशीर झाला होता, मुलांना वगैरे आवरून द्यायचं होतं. वेळ होता जाण्यासाठी, पण पुन्हा म्हटलं नको, कारण नंतर जॉबला पण जायचं आहे. आता पण जाऊन या, त्यामध्ये वेळ जाईल म्हणून म्हटलं नको. आवरून तर बसले होते, पण म्हटलं आता नकोच. तर चला, 2 दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला आलेला नाही आहे. साफसफाईचा टाकलेला आहे आणि आता आपली जी उत्तर पूजा आहे ती करून घ्यायची आहे. पण त्या अगोदर तुम्हाला कालचा व्हिडिओ शेअर करते. तर ह्या जी डब्या आहेत रांगोळीच्या, त्या मी आणलेल्या आहेत. आणि ह्या रांगोळीच्या डब्या जी याच्यासाठी आणलेल्या आहेत की जे आपण ज्यावेळेस उंबरा लेपन करतो, ज्यावेळेस आपण छोटी छोटी रांगोळी काढतो, जसं की आपल्याला एक मोठी रांगोळी काढायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला छोटीशी डिझाईन काय काढावी सुचत नाही आहे. त्यामुळे ज्यावेळेस आपण छोट्याशा गोलमध्ये थोडीशी डिझाईन काढतो ना, तर त्यासाठी पण ही चांगली आहे. आणि प्लस आपल्याला घाईच्या वेळेला उंबरा लेपनच्या जागी किंवा आपल्या ज्या साईड बॉर्डरच्या रांगोळी ज्या असतात ना, त्याच्यावर काढायला पण ह्या रांगोळी छान आहेत. तर चला, त्याच्यासाठी हे वेगवेगळे डिझाईन आहेत आणि त्यामध्ये रांगोळी पण आपल्याला ठेवता येतात आणि त्याच डब्यातून आपल्याला रांगोळी काढता पण येते. त्यासाठी हे जसं की आपण नाही का एका डब्यामध्ये 6 कलर वगैरे भरून ठेवतो, तसे हे 6 पद्धतीचे डबे आहेत. त्याच्यामध्ये स्वस्तिक आहे, पावलं आहेत आणि 4 प्रकारच्या छोट्या छोट्या डिझाईन्स पण आहेत. तर म्हटलं चला घेऊन बघूया कशा आहेत. तर ह्याची जी मधली जाळी आहे ना, ती थोडीशी जाड प्रमाणामध्ये आहे बघा. म्हणजे एकदम जशी आपल्याला बारीक पाहिजे ना तशी नाही आहे, थोडीशी जाड आहे. रांगोळी काढताना एकदम जाड निघते. त्याच्यावर थोडीशी जर रांगोळी टाकली तर ती व्यवस्थित निघते आणि एकदम तुम्ही भरपूर टाकली ना तर त्या रांगोळीचं कसं एकदम म्हणजे आपण कसं जशी मोठे मोठे टिपके देतो त्यानंतर आपण त्याच्यामध्ये डिझाईन काढतो, त्या पद्धतीने ही रांगोळी निघते. तर हा बघा, हा सुंदर असा स्वामीसाठी आणलेला काय आहे मी हे म्हणतात त्याला आसन आणलेला आहे. आणि हा आसन मी खूप दिवसापासून बघितलेला होता, मला घ्यायचा पण होता, पण अचानक समोर आला. म्हटलं चला, उद्या गुरुवार पण आहे आणि आपल्या स्वामींच्या पूजेला होईलही. आणि हा बऱ्याच दिवसापासून मी ऑनलाईन बघितलेला होता, मला घ्यायची इच्छा होती, पण तो मी काही घेतलेला नव्हता. असो, तर ह्या 2-3 दिवसामध्ये खूप घाई गडबड झालेली आहे आणि पूजेला पण मला वेळ नाही भेटलेला. तर त्यामुळे ही सोमवारची जी पूजा आहे ना, एकदम साधी सोपी केलेली आहे. मी फक्त जलाभिषेक केला आणि ह्यावरती आपली शिवमूठ वाहिलेली आहे. बस आपले फूल गंध अक्षता वाहून घेतलेले आहेत आणि शिवलीलामृत पारायण मला करायचं होतं. म्हटलं चला त्याला सुरुवात करूया, म्हणून सोमवारच्या दिवशी मी शिवलीला अमृत पारायणाला सुरुवात केलेली आहे. पण आजच्या पूजेचा मात्र तुम्हाला व्हिडिओ वगैरे मी नाही शेअर केलेला, कारण तेच सांगत आहे मी की उशीर झालेला होता. बेलपत्र ह्यावेळेस मात्र भेटले होते मला, पहिल्या सोमवाराला भेटले होते आणि त्यानंतर गेल्या सोमवारी मात्र भेटलेले नव्हते. तर ह्या सोमवारी 4-5 भेटले होते, तर तेच मी वाहून घेतलेले आहेत. आणि मुगाची जी शिवमूठ आहे ती वाहून घेतलेली आहे. आणि हे बघा, त्याच साच्याने ही रांगोळी काढलेली आहे. एकदम आपण डब्यात भरून ठेवली आणि एकदम अशी पालती टाकली ना, तर त्यावेळेस असा जी एका साईडची रांगोळी मोडलेली आहे ना तशी मोडते आणि एकदम व्यवस्थित झाकणावरती काढली तर व्यवस्थित निघून जाते, म्हणजे छान काढता येते. हा श्रावण महिना जो आहे त्या महिन्यामध्ये आपल्याला महादेवाची जेवढी सेवा करता येईल तेवढी करावी. तर आपल्याला नसेल वेळ भेटत तर नामस्मरण ही सगळ्यात मोठी सेवा आहे आणि त्याच्यापेक्षा दुसरं मोठं काहीही नाही आहे. तर असं इथे मी आरती वगैरे करून घेतलेली आहे. सर्वच जण म्हणजे खूप थकून गेलेले होते, सगळेच आपल्या कामावरून आलेले होते. इथं मला पण तेवढा वेळ नव्हता, पण मी काय केलेलं आहे, घाई तेवढी पूजा आरती वगैरे करून घेतलेली आहे. वेळ नव्हता म्हणजे असं काय, तर झालं काय की काय झालेलं आहे, जॉबवरून आल्याच्या नंतर लगेच मी काय केलेलं आहे, किराणा नाही गेलेली आहे, किराणा वगैरे भरलेला आहे. आणि त्यानंतर तिथून आल्याच्यानंतर स्वयंपाक पाणी आणि पूजा वगैरे. तर स्वयंपाक प्रतीक्षाने बऱ्यापैकी सगळंच केला होता, म्हणायला काहीच हरकत नाही आहे, कारण माझ्याबरोबर तिचीसुद्धा परेशानी होते. असं थोडंसं नवजुनं काम केलं की
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी काय केलेलं आहे, उठलं की पहिलं आपलं जी जारची सडा रांगोळी जी असते ती करून घेतलेली आहे. ती रांगोळी जी आहे बारीक बारीक तुम्ही बघितलेली आत्ता, ती मी त्याच साचेने काढलेली आहे. ज्या छोट्या छोट्या तुम्हाला आता डब्या दाखवल्या आहेत त्याने. आणि प्लस काय केलेलं आहे, लगेच झाडाला पाणी घालून घेतलेलं आहे. आणि हा सर्व किराणा जो आणून ठेवलेला होता तो तसाच होता. तर म्हटलं चला तो पहिला पसारा इथला उचलून घेऊया आणि नंतर बाकीचे कामं करूया. म्हणून काय केलेलं आहे, हा पहिला किराणा जो आहे तो भरून घेत आहे. सर्वात पहिलं हेच काम मी आज का केलं, तर आज मला सुट्टी होती आणि सुट्टीच्या दिवशी म्हटलं चला हा पडलेला जो पसारा आहे तो अगोदर उचलून घेऊ आणि नंतर तोपर्यंत मला आंघोळ केल्याच्या नंतर मी सर्व कामं करत असते. पण आज नाही केलेले का, तर मला थोडंसं केसाला हेअर पॅक लावायचा होता जो मी घरी बनवत असते तो मी करायला टाकलेला होता. त्यामुळे ते होईपर्यंत म्हटलं हे काम आपण उरकून घेऊया. भराभरीचंच तर काम आहे, दुसरं स्वयंपाकाचं वगैरे थोडंच आहे. म्हणून मी काय केलेलं आहे, हे काम म्हणजे पहिलं उरकून घेतलेलं आहे. असं किराणा भरत्या वेळेस आपल्याला प्रत्येक गोष्ट म्हणजे ह्यातली त्यात करावी लागते आणि व्यवस्थित असं जसं ज्यामध्ये जी वस्तू दिसेल ती वस्तू त्यामध्ये ठेवावी लागते. त्यासाठी हे एक भरणी रिकामी करा, दुसरी भरणी भरून ठेवा, त्या भरणीतलं काढून दुसऱ्या ह्याच्यात टाका, दुसऱ्या ह्याच्यातलं काढून तिसऱ्या ह्याच्यात टाका, असं आपल्याला करावं लागतं. ज्यावेळेस आपण 2-4 महिन्याचा किराणा एकत्र भरतो त्यावेळेस आपल्याला काही वस्तूची खूप काळजी घ्यावी लागते, जसे की डाळी, कडधान्य वगैरे व्यवस्थित राहावी याची. तर कडधान्य 2-3 महिने काहीही होत नाही, तर डाळीलासुद्धा नाही काही होत, पण व्यवस्थित म्हणजे निसून फटकून वगैरे आपल्याला ठेवावं लागतं. महिन्याचं असेल तर आपण तसंच ठेवून देऊ शकतो, पण त्यामध्ये सुद्धा आपल्याला रोज आपल्याला निसाटिशी करत बसायला वेळ नसतो. तर त्यावेळेससुद्धा आपल्याला व्यवस्थित बघून हे करून चाळून वगैरे आपल्याला ठेवावं लागतं. कारण बारीक सारीक तिच्यामध्ये काय असतं, रज वगैरे असते. तशी रज मातीची वगैरे नसते, पण थोडीफार म्हणजे कचरा वगैरे पण निघतो. तर असं ज्यावेळेस आपल्याला वेळ, तसं डीमार्टमधल्या डाळीमध्ये वगैरे फ्रेश असतात, एवढं काही त्यामध्ये नसतं. कालच सगळे डबे भरण्या वगैरे सर्व स्वच्छ करून ठेवून दिल्या होत्या, तरी पण आज त्यातली यात मला हे करावंच लागतं. कारण सामान व्यवस्थित भरून ठेवण्यासाठी त्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात. तर चला मी आता पसारा वगैरे जो आहे तो लावून घेतलेला आहे आणि आत्ता लावून घेणार आहे डोक्याला जो फेस पॅक मी तयार करत आहे तो, जो की जास्तीचं काही मी जामताम त्यामध्ये केलेलं नाही. डोक्याला अगोदर तेल लावून घेतलेलं आहे. त्यानं काय होतं, केसाचा थोडासा वृक्षपणा जो आहे तो कमी होतो. केसामध्ये वृक्षपणा जो आहे तो वाढत नाही आणि केसाला थोडंसं म्हणजे हे होतं एकदम बघा असं हे झालेलं आहे. तांदूळ आणि जवस जे आहे ना, चिकटपणा जो आहे तो भरपूर प्रमाणामध्ये ह्याला आलेला आहे. थोडंसं घट्ट झालेलं आहे. हे थोडंसं नॉर्मली पातळ असतानाच आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि हा बघा भरण्या वगैरे सर्व व्यवस्थित म्हणजे भरून लावलेल्या आहेत. अरे भिजले. आणि ती पूजा करते वेळेस मी आज कमळगट्ट्याची माळ घातलेली आहे. का तर कमळगट्ट्याच्या माळीला आपण चंदनाचा थोडासा गंध लागलेला आहे, थोडंसं कुंकू लागलेलं आहे. ज्यावेळेस आपण कुंकू वगैरे लावतो आणि गंध लावतो ना, त्यावेळेस थोडंफार त्यालासुद्धा लागतं आणि थोडीशी धूळ बसल्यागत दिसत होती, म्हणजे एकदम जुनकट कलर झाल्यासारखं दिसत होती त्याची. तर म्हटलं चला ह्याला एकदा आपण क्लीन करून घेऊया, म्हणून धुवून घेतलेली आहे. नाही तर मी तिला जास्त प्रमाणात म्हणजे जसं आपण दरवेळेस पूजा करतो त्यावेळेस रोज मी धुवून घेत नाही हिला. आणि हे बघा भाऊ आलेला आहे राखी बांधण्यासाठी, तर भाची पण आणलेली आहे सोबत. खूप दिवसाच्या नंतर तुम्हाला बघायला भेटते, जवळपास 2 महिन्याने. किती मस्त खेळत आहे आणि खूप समजायला लागले आता. उठून बसते, रांगते सुद्धा आणि गोष्टी तर खूपच करते. चिरकती तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये.
चल ना. दन 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 फायटिंग खेळती, दन दन फायटिंग खेळती. बयू हात कशी करते बघ ना, माग घेऊन लगे तर ना. तर चला मी इथे व्हिडिओचा विन करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. तर आणि हो, रक्षाबंधनचं गिफ्ट काय आलेलं आहे ते मी दाखवणार आहे तुम्हाला उद्या. म्हणजे ह्या जसं मला घेणं होईल तसं देणार आहे, कारण सगळ्यांनी पैसे दिलेले आहेत. तर मी घेणार आहे त्याचं, जी पण साडी किंवा एखादी दुसरी वस्तू घेतली तर मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. तर चला सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः.